प्लस स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। अर्थात याच संदर्भात थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान घोषणाही करतील। बातमी ती हवामानाच्या संदर्भात। मागील काही दिवसात पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता पावसाचं पुनरागमन होण्याची चिन्ह आहेत। काही जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुणे, साताऱ्यासह 5 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या ठरणार आहे। हदगावमध्ये दुबार पेरणीचे संकट असून हळद, कापूस, सोयाबीन व तूर पिकांची पेरणी आता धोक्यामध्ये सापडलेली आहे। औसा तालुक्यावरती दुष्काळाचे सावट असून दुबार पेरणीची शेतकऱ्यांवरती टांगती तलवार आहे। उगवलेली कोवडी पिके करपण्यास सुरुवात झालेली आहे। रासायनिक खतामुळे केरळमध्ये शेकडो हेक्टरवरील मका पीक धोक्यामध्ये सापडलेले आहे। संतप्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी केली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एपीएल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार अनुदान। 5.40 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे। कुठे पेरणी, कुठे अंतर्मशागत तर कुठे होरपळ, सांगली जिल्ह्यामध्ये पावसाच्या उघडीपचा फटका बसतोय। शेतकऱ्यांच्या नजरा आता पुन्हा आभाळाकडे लागलेल्या आहे। काळजी सुद्धा वाढलेली आहे। पलूस तालुक्यामध्ये ऊसाच्या लागवणीला वेग आलेला असून आंतरपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नाची आशा व्यक्त होते। 1.5 महिन्यामध्ये धरणात आले फक्त 44% पाणी। पावसाचा अंदाजही खरा ठरत नसल्याने बळीराजा आता चिंतातूर झालेला आहे। शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। 3 तालुक्यांचा त्यांनी घेतला आढावा। कोवड्या पिकांसाठी तुषार सिंचनचा आधार असून दमदार पावसासाठी येवल्यामध्ये शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागलेल्या आहेत। एकाच वेळी तयार केले जायचे 70 लिटर बोगस दूध। होड रॅकेटमधील बोगस दूध घेणारे कोण कोण होते? बडे मासे गळाला लागणार। कमी वीज निर्मितीमुळे महसूलला मोठा फटका बसलेला आहे। पूर्व पश्चिम प्रकल्पामध्ये केवळ 74 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झालेली आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये 134 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती झालेली आहे। साखरेच्या दराला तेजी आलेली असून क्विंटलला 4650 रुपयांचा दर मिळतोय। अपुऱ्या कोट्याचा परिणाम होतोय। दरवाढीची भीती व्यक्त होते। खरेदीचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे। साखरेचे 275 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे। अपात्र कर्जमाफीमधील 44,759 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसून येत आहे। मंत्री मुश्रीफ यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी 21 सप्टेंबरला होणार। केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती दिली जाते। कोल्हापूर, सांगलीमधील शेतीपंपांची 3000 कोटींची थकबाकी माफ करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 1.25 लाख शेतकऱ्यांना 516 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे। पूर्णाभावी आंबा, काजू उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहे। स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभावासाठी केंद्राकडे आक्रमक पुरवठ्याची गरज आहे। 2100 हेक्टरवरील भात रोपवाटिकांचे नुकसान झालेले आहे। अतिवृष्टीमुळे 25,000 हेक्टरवरील पुनर्लागवडीवरती होणार परिणाम। रायगडमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार। मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। एमपीएससीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश देण्यात आलेले आहे। लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून ऑफलाईन परीक्षेची मागणी मान्य करण्यात आलेली आहे। कांदा खरेदीचा वांदा, जास्त बाजारभावामुळे सरकारी खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवलेली आहे। विविध अटी शर्तींमुळे 2 महिन्यांमध्ये केवळ 17% उद्दिष्टपूर्ती। शेतीबाबत युकेचा सावध पवित्रा, मुक्त व्यापार करार लागू करण्यात आलेला आहे। भारतीय निर्यातीवरील सवलती मर्यादित। अकोल्यामध्ये हळदीला सरासरी 13,900 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। फळ उत्पादकांच्या संरक्षणासाठी आयात धोरण बदलण्याची मागणी केली जाते। द्राक्ष संघाचा 3 ऑगस्टला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। एसटीची हंगामी भाडेवाढ महिन्याअखेरपर्यंत लागू करण्यात आली। 31 जुलैपर्यंत सहन करावा लागणार अतिरिक्त 10% भुर्दंड। E20 पेट्रोलचा फटका बसत असून गॅरेजमध्ये येणाऱ्या 10 पैकी 3-4 गाड्या इंजिन बिघाड झालेल्या आहे। BS6 वाहनधारकांची समस्या। महाडीबीटीवरती कोट्यावधी रुपयांचे अनुदान रखडलेले असून हजारो शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। 1459.55 लाख रुपयांची पूर्वसंमती। प्रत्यक्ष वाटप अवघे 12.59 लाख आहे। हजारो शेतकरी प्रतीक्षेमध्ये।
हळदीवरती शेतकऱ्यांचा भरोसा, राज्यामध्ये सर्वाधिक 41,595 विमा अर्ज. मला उपोषण सोडण्यास सांगू नका, 20 जुलैच्या मोर्चामध्ये सामील व्हा, सोनम वांगचुक यांनी केले जनतेला आवाहन. रेल्वेच्या नियोजनातील त्रुटींमुळे हजारो एकर शेती जलमय झालेली आहे. हिवरखेड परिसरामध्ये पावसासह रेल्वेच्या जलनिस्सारण समस्येला फटका बसतोय. फळपीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद मिळतोय. अर्जसंख्या 81,523 वरती गेलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 56% वाढ दिसून येते. अकोला जिल्ह्यातील 58 शेतकरी कुटुंबांना मिळाला अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाचा लाभ. योजनेमध्ये अकोला जिल्ह्यातील 70 शेतकरी कुटुंबांना लाभ मिळालेला आहे. जुलैमध्ये सुद्धा जिल्हा तहानलेलाच आहे. पावसाच्या 60% तुटीने जलसंकट तीव्र झालेले आहे. वार्षिक सरासरीच्या अवघ्या 26% पाऊस झालेला आहे. टंचाई निवारण्यासाठी 6,98 लाख रुपयांचा झालाय खर्च. पावसाच्या खंडामुळे घाबरू नका, महागडी फवारणी करण्याचे टाळा. सोयाबीन उत्पादकांना कृषी तज्ज्ञांचा सल्ला दिला जातोय. वाढत्या कृषी यांत्रिकीकरणामध्ये हरवला पेरणीच्या इंजिनियरचा रुबाब. थाकणारे तिफनवरील पेरणी आकार आता आठवणीतच. पाऊस लांबल्याने डोंबरूड धाळ परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके सुकण्याच्या मार्गावरती आहे. दुबार पेरणीचे संकट घोंघावले, शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 66,860 शेतकऱ्यांचे माफ होणार 1,012 कोटी. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीधारकांची जुनी थकबाकी माफ करण्याची राज्य शासनाची घोषणा करण्यात आलेली आहे. 7 दिवस पाऊस नाही तरीसुद्धा धरणातील पाणीसाठा जैसे थे आहे. जलसंपदा विभागाच्या दैनंदिन अहवालाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. 7 दिवसांपासून पावसाची दडी, जिल्हा दुबार पेरणीच्या उंबरठ्यावरती आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिकावरती संकटाची छाया गडद झालेली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. पावसाचा खंड, सोयाबीनवरती सध्या महागड्या फवारण्या टाळण्याचा सल्ला दिला जातोय. जमिनीतील ओलावा जपणे अत्यावश्यक आहे. नाफेडकडे कांदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. NCCF देखील कांदा खरेदी केंद्र ओस पडलेले आहे. आपले अपयश शोधण्यात नाफेडसह NCCF या केंद्रीय संस्थांनी अद्यापही अपयश आल्याने त्यांचा कांदा खरेदी केंद्रांना लवकरच टाळे लागणार असल्याचे दिसून येत आहे. उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा वाढतोय. व्यवहारांची SIT चौकशीची मागणी केली जाते. संशयास्पद खरेदी विक्री संपूर्ण रॅकेटला उजेडात आणा. वीज आली पण भीमा कोरडीस, नदीकाठच्या शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट आहे. शेतकऱ्यांचा ठाव भंडारकवठे परिसरामध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांनी उदासीनता दिसून येते. पीक विमा अर्ज ठप्प झालेले असून आपले सरकार सेवा केंद्रांची साईट बंद आहे. मंगळवेढा तालुका शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय. 6 वेळा दरवाढ, नाफेडची 20%च कांदा खरेदी, सुस्त यंत्रणेचा फटका बसतोय. कांदा खरेदीला पुन्हा मुदतवाढ मिळालेली असून उद्दिष्ट 1 लाख क्विंटलचे आहे. नाशिक जिल्ह्यातील 4,075 शासकीय इमारतींपैकी केवळ 8 इमारतीवरती सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. सौरपंपामुळे तब्बल 250 मेगावॅट इतकी वीज निर्मिती. राज्यामध्ये मुगाची 30 तर उडदाची केवळ 26% लागवड करण्यात आलेली आहे. जुलै अर्ध्यावरती तरी कडधान्य पेरणीला अपेक्षित वेगच नाही. निफाड तालुक्यामध्ये ऊसाचे 1,500 ते 2,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. परिसरातील शेतीमध्ये अजूनसुद्धा पाणी साचून राहिल्याने शेती नापीक होऊ लागलेली आहे. महाड सोकरच्या बूथ क्रमांक 266चे ESR रेशन दुकानामध्ये फॉर्म भरला नाही तरी रेशन बंदची भीती. तातडीच्या चौकशीची मतदारांची मागणी केली जाते. समृद्धीत जोडणाऱ्या जालना नांदेड मार्गासाठी कडक बंदोबस्तात भूसंपादन. 20 अधिकारी, 150 पेक्षा अधिक पोलीस आणि 40 वाहनांचा मोठा ताफा केला होता तैनात. वसमत परिसरामध्ये सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. आतापर्यंत 9 शेतकऱ्यांची अधिकृत तक्रार केली जाते. तळणीतील पिके कोमजलेली असून स्प्रिंकलरचा आधार घेतला जातोय. पिकांवरती दुहेरी संकट उपलब्ध झालेले आहे. निम्न दुधनाचा जलसाठा घटलेला असून पावसाअभावी पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे. 1.5 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने निम्न दुधना प्रकल्पातील पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट झालेली आहे. मिशन सुधारमुळे पात्र लाभार्थींची नावे डिलीट. हजारो शेतकरी धान्यापासून वंचित आहे. सवलतीचे धान्य बंद, पुन्हा करावी लागणार रेशन कार्डची प्रक्रिया. संशयास्पद लाभार्थी यादीमुळे शेतकऱ्यांची फरफट होते. मेघदूत हवेतच उगवलेली कोवळी पिके धोक्यामध्ये, चिंतेचे दाटले ढग. खरीप हंगामावरती संकट, वरून राज्यासाठी आभाळाकडे लागले डोळे. लातूर जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालेले आहे.
सोयाबीनचे बियाणे न उगवल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहे. निलंगा परिसरामध्ये बियाणे कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. आता पावसामध्ये कशाला भिजायचे? 3 महिन्यांचे रेशन एकदाच न्यायचे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचे आता निर्देश देण्यात आलेले आहेत. रॉयल्टीच्या चुकीच्या अहवालामुळे पीक विम्यातून शिराढोण महसूल मंडळ झाले बाद. भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. पावसाची दांडी 4 लाख हेक्टरवरती दुबारचे संकट असून परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे लागलेल्या आहे. सलग 10 दिवसाच्या उघडीपने कापूस, सोयाबीनसह खरीप पिके करपू लागली. भंडारा जिल्ह्यामध्ये 23,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्याचा डेटा अपलोड करण्यात आलेला आहे. 164 कोटींची थकबाकी असून शेतकरी कर्जमुक्ती योजनेला वेग आलेला आहे. अखेर टेकेपारचे पाणी सोडले, बळीराजाला दिलासा. शेतकरी संघटना, सामाजिक संघटनाच्या निवेदनांची घेतली दखल. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.